गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी करणारी पहिलीच याचिका कोल्हापूरच्या सर्किट बेंचकडे आल्यानं आता जिल्ह्यात खळबळ माजली आहे। नेमकं प्रकरण काय ते सविस्तर सांगते। 17 ऑगस्टला म्हणजे अगदी 2 दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं कोल्हापुरात उद्घाटन झालं। प्रत्यक्षात सोमवारपासून कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघात चाललेल्या गैरकारभाराविरोधात याचिका दाखल करण्यात आली। गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करा आणि प्रशासक नेमा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली। याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे हे आजरा तालुक्यातल्या महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक आहेत। गोकुळच्या लेखा परीक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या असतानाही संचालकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचाही त्यांचा आरोप आहे आणि तो त्यांनी याचिकेतून मांडलाय। कोल्हापूर सर्किट बेंचने सुद्धा त्यांची ही याचिका स्वीकारली आहे। गोकुळ दूध संघात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांचा आहे। याबाबत आता मंगळवारी म्हणजेच येत्या 26 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। खरं तर गेला सोमवार हा कोल्हापूर मधल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा आधी सांगितल्याप्रमाणे पहिला दिवस होता आणि या पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर लागल्या। त्यामुळे या बेंच परिसरात वकील आणि पक्षकारांची सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळाली।